नमस्कार भावांनो, आज दुसरा दिवस आहे. तर आज कलश पूजन म्हणजे कलश पूजन तर झालंय. आज काय तर करणार आहे, विधी-विधान काहीतरी आहे. ते करणार आहे. येणार आहे ब्राह्मण काका आणि आपली बाकीची धावपळ तर चालूच आहे. पण आता जरा पेट पूजा झाली आणि ह्याला जरा पाणी ह्याच्यासारखं पाणी बिणी लागतं. अरे लई येडा आहे. लई येडा गेम खेळतोय ह्यो. नुसता गेम खेळतो. त्याला लाज वाटली पाहिजे. बारीक आहे. एवढा पण नाही बारीक. हा बरोबर. त्याला नुसतं त्याच्याशिवाय काही येत नाही. मी माय कराटे दाखवा. कर कराटे कर. हाय का ताकद? हाय ताकद? हा ऍडमिशन घ्यायचे? काय कामाचं नाही तू कराटे. एक झापडी पडशील. हा मी पडल. कस काय पडल? तर असं चालू राहू द्या. तर असं धिंगाणा का मारतो जड बघतोय पुढे भेटू आपण. सजवलेले तुम्हाला दाखवू शकतो थांबा. व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसला असेल. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवून नाही का आता बनवलाय ब्लॉग. त्याच्यामध्ये तो छोटी क्लिप जे सॉंगची ते टाकलेली आहे. तर ती तुम्ही बघा. आवडला तर सांगा. तर आज खूप उरकाउरकी चालली आहे. तर मम्मी ते खाली गेले ते काहीतरी आणायला. मी पण म्हणलो की तुम्हाला पण मी दाखवतो की काय काय आज करणार आहे काय काय नाहीये. तर मी आता मम्मीला तो उपच आहे नाश्ता आणायचा आहे. जरा मला वाटलं की मम्मीला खिचडी प्लेट आणावी आणि आम्हाला म्हणजे मला तर भूक नाही आहे. पण बहिणीला दिदीला फादरला काहीतरी दुसरं घेऊन चला भेटू. पार्टी एक नंबर. आता गाडी मी स्टार्टच करू. आज चालूच आहे का खूप चार्जिंग चाललेलं असणार. गाडीला जर वॉशिंग सेंटरवरून नेतो मला वाटते. वॉशिंग सेंटरवरून जरा वॉश करतो. गाडीला घाण झाली का आपली आणि जरा खायला प्यायला घेऊन येतो. पहिलं मी काय करतो वॉशिंग सेंटर जातो म्हणजे क्लीन करतो. मग पेट्रोल पण आणलं जायचं आपल्याला. पण पेट्रोलसाठी बॉटल नाही आपल्याकडे. बॉटल कुठं बघावी फक्त जुगाड करून काहीतरी तुम्हाला पण दाखवतो. शर्ट पर्यंत बघा ब्लॉग. वॉशिंग पेंट टाकला दाखवतो माहित नव्हतं. मला वॉशिंग सेंटरला तिकडे गेलं ते बंद होतं. मग पेंट तिकडे बंद होतं. आता इथं आलो. बुलट्या बॉडीची मित्र गेली ग. जाणार आहे आपल्या तिकडं जाणार आहे. मी आलो सीट कवर बदलायला. आपल्या गाडीचा सीट कवर खराब झाला. नाही पॅन्ट खराब झाली त्याने माहिती आहे. पॅन्ट खराब झाली ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. गाडीचं पूर्ण सीट कवर चेंज करतो. डायरेक्ट बसवणार तिथं तो काढून पाहिला. आपला सीट कवर बदल मशीन स्टेपलर मारते ते बघ. IP चित्र पार्सल तर म्हणजे घेतलंय. तर जरा मी एकटाच होतो त्याच्यामुळं मी म्हणलो जास्त मोठ्या नव्हतं आवाज दिसून आला तुम्हाला मी बोलताना. ब्लॉगिंग करतोय पण नाही का लाज नाही पाहिजे आहे ना. माझ्या ओळखीचे लोक त्याच्यामुळं बोलत नव्हतो. गावात बिंदास बोलायचं लाजायचं नसतं. तरी आपण शांत बोलायचं घेतलंय आता. आता मी चाललोय त्या मम्मीला उपसते ते घेतले. आता वडापाव घेतो दिदीला. वडापाव घेतलाय मी आता गाडीवर बसलोय. घरला गरम होतं म्हणून. मुद्दा तर असा आहे की मी फर्स्ट टाइम हातात ब्लॉगिंग म्हणजे एवढं बाहेर फ्रीली करतोय करत नाही. तेच करतो मी. मला कसं तरी वाटतं की नाही पण तसं नाही कसं तरी वेळेस तरी काय वाटतं आपण ब्लॉगर
मी आलोय आता आपल्या घरात आलोय इथं मांडव बिंडव तर आलोय मी पैसे घालून पैसा नाही पैसा घालून आलोय. मला वाजल्यात मी गेलतो 10 वाजता गेलतो परत करेक्ट 10 वाजता तर मला 12:30 झाले ते यायला करेक्ट घरी 12:30 झाले ते आणि एकटाच गेलो तेव्हा कुणाला घेऊन नाही गेलो मित्राला घेऊन नाही गेलो एकटाच गेलो आणि त्याला म्हणून नाही ते मला दिसते भांडखोर दोघं तिघं चाललेली बरं त्यांना मी दिसलो नाही तर माझ्या मागं लागले तिकडे तिकडे पण तसं नाही जायला मी जातो तसं पण आज म्हणलो एकटाच फिरवा जरा ब्लॉगिंग बिगिंग त्यांच्या समोर असं ना की ब्लॉगिंग करत असतात. तुम्हाला पार्सल घेतलंय सगळं तेरे बिना मज आना मस्त मस्त फ्रेम आले मोठे मोठे खाना या तो नाही जेवढं फ्रेम बघितलं त्याच्यामध्ये सगळ्या शिवाजी महाराज फ्रेम मी बघितला नाही तर बघतो म्हणते तरी मारी मोठ्या पाहिजे मला बेडशीटची पूर्ण हाल केले ते बसायला पण जागा नाही पूर्ण हाल केली कालता बाया बसलेल्या आता मला बसायला मला बसून समय रूम मध्ये मी फक्त वडापावच खाईन बाकी काहीच नाही. प्लेट एक नंबर दिसतोय प्लेट कोण आणलं तुम्ही एक नंबर बरं वापरायला काढलं ना तर ते बुडवून ठेवलं दिसतं एक नंबर दिसतंय एकदम क्वालिटी आम्ही ती आता वडापाव खाणार खिचडी बुकेची ऑर्डर खाते वडापाव रावण कुंभकरण गुलाबजाम चोर वाटीभर गुलाबजाम खाणारी नाहीला देणार आहे बापरे तू गुलाबजाम खाणार आणि वडापाव किती मला वाटलं 4 आई हे कोणाचे मग हे खाणार आहे हा कोण येणार भाजी बिजी मी तर एकच वडापाव घातला बघा इथे एक प्लेट आहे ह्यांच्यासाठी तिथं गुलाबजामची पण ह्यांच्यासाठी एवढे गुलाबजाम कोण खाणार तू का तू हिच्या पैसे ठेवले ते मला खाणार जास्त तू नको टेन्शन घेऊ सगळं हाय आपल्याकडे पाव आपलं हे पाव सगळे सगळं वडापाव खाऊन टाकले सगळे आता मध्ये नाही खाणार आता बघ एवढे सगळे वडापाव एक पाव ठेवलं प्लेट टाका खाली झाल्या आणि दुसरे कोम कर सगळ्यांचं आता भोजन चाललंय चाय नाश्ता सगळं मला वाटलं मला ब्लॉग पण नाही काढत आहे त्याच्यामुळे घाम जाऊ अवतारला घाम पूर्ण सामान आणलं म्हटलं ना आम्ही जाणतो सही घालत या रात्रीचं कोण बिघाड नाही भेटणार धावपळ झाली म्हणजे तुम्हाला दाखवतो लई पाळापळी झाली आमची लई खूप पाळापळी झाली लई धावपळ झाली आमची लईच धावपळ वर नाही आलं केले सामान नाही आलं त्या रूम मध्ये ठेवले लई अडचण झाली ती लई फिल्टर तिकडे एवढा अंगार माणूस आहे ना वर लापला हा भांडकुळ हे माधवचे होते पक्का माधव काम नाही करत अजिबात पळून जातो बेडवर बसतो हा बघा एवढी चांगली कपडे घातले ते पण ते आता त्या टेम्पो आला तर तिकडे मी गेलो आणि मी एक माणूस पण ते नाही भेटलं मला तर मी तुम्हाला सांगतोय
आता मी सामान वर नेलेले काहीच आमचं झालंय आता एवढं काम. मी आणलं सामान टेम्पोतून सगळं करून इकडं आणले. थोडं आहे तिकडे ते नंतर बघू आणायच्या टाईमला गिरण बिरण मोठा वस्तू आहे थोड्याफार तेवढा इम्पॉर्टंट नाही आता. एवढा माधुरच होते ना हा काम नाही केलंय नाही काहीच. आता चाललाय बघा हाताला हात घडी घालून बघा चाललाय सर. चालल्या आवाज दिलाय ओय यांचं झालंय बघा यांचं बघा एक नंबर हा. एवढा मैत्रिणी जिगडे मैत्रिणी हा. जेवढा लोक मित्र नाही का गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडला त्यांच्या झोप येत नसेल ना तेवढे यांना येते सोबत असताना लय आनंद वाटतो. कारण एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोबत न राहता पण झोपू शकतो पण ही ना झोपू शकतो. रात्री पण एकमेकांच्या संग मेसेज चालू असते अवघड यांचं. दोघी दोन बाई दोन तबाई त्याच्या दोन्ही बहिणी त्यात कोणी येईन तुला बोल. 1 वर्ष झालं आहे यूट्यूब चॅनल माझा ऑफ होता तर खूप जण मला ओळखत नसतील अजून पण मला असं वाटतंय. कारण मी व्हिडिओ बनवून आता थोडंफार बनवायचं म्हणजे आता कॉन्टेंट बंद केलं तर 2-2.5 वर्ष झाला. 2.5 वर्ष झाले. मी पूर्ण ऑफ होतो आणि आता नवीन पद्धतीत म्हणजे नवीन ह्याच्यात मी जोरात परत सुरू केला आपला चॅनल. तर भरपूर प्रेम द्या आणि असा सपोर्ट करू द्या. आय लव्ह यू ऑल अँड टेक केअर गाईज. बाय आणि असंच प्रेम द्या आणि शेवटपर्यंत बघितला त्यांच्यासाठी मनपूर्वक आभार. बाय.